व्हॉट्सअप गाईस, तर आज मी एक ट्रेकसाठी चालला आहे आणि जर तुम्हाला बघायचं आहे की मी कुठे चालला आहे तर हा पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. तर आता मी ऑटोने स्टार्टिंग पॉईंटला चालला आहे. आमच्या स्टार्टिंग पॉईंटच्या बाजूलाच एक मंदिर होतं, त्याचं नाव अय्यप्पा मंदिर होतं. तर आम्ही इकडे पाया पडायला आलो आहोत. तर तुम्हाला पण मी हे इकडचे सगळे बाप्पा दाखवतो. इकडे खूप मूर्ती आहे. इकडे 3 मूर्ती एकत्र आहे. तर आम्ही हा ट्रेक 8 वाजता सुरू केला. तर हा शेवटचा मंदिर आहे. तर आता मी तुम्हाला या मंदिराचा परिसर दाखवतो. आणि ही एक लास्टची मूर्ती, लास्ट राहिलेली. तर हा मंदिराचा परिसर आहे. या मंदिराचं वातावरण किती छान आहे. आणि हे साऊथ इंडियन मंदिर आहे. तर आम्ही फोटो काढला आणि आमच्या ट्रेकला सुरुवात केली. इकडे काल रात्री पाऊस पडलेला, तर इकडे छोटी छोटी झाडं उगली आहेत. तुम्हाला माहिती आहे, ज्या डोंगरावर आम्ही चढत आहोत आता, त्या डोंगराचं नाव योगी डोंगर आहे. इकडे केवढं हिरवंगार आहे आणि केवढी मोठी जागा आहे. मला वाटतं की माझ्या मित्रांना घेऊन इकडे क्रिकेटच खेळावं. तर आम्ही आता निसर्गाचा आनंद घेत पुढे चाललो आहोत. आमचा ग्रुप सोडून पण इकडे खूप माणसं आले आहेत. तर आज रविवार आहे आणि सगळे पावसाची मजा घेत आहे, कारण इकडे पाऊस थोडासा पडतो आहे आणि कबूतर पण इकडे एकत्र खेळत आहे. तर इकडे ब्रिज आला आहे. ह्याच्या खाली आधी पाणी असायचं, पण ते आता जास्त पाऊस पडत नाही म्हणून ते सुकलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे, आमच्या ग्रुपमध्ये आहे ना जे प्रकाश काका, ते सगळे ट्रेक अरेंज करतात. आणि मला पण पावसाने भिजायला आवडतं, तर मी पण ह्यांच्यावर ट्रेकला जातो. आमच्या ट्रेकिंगचा ग्रुप खूप चांगला आहे. जर कोणाला प्रॉब्लेम होत असेल तर ते त्यांना हेल्प करतात. इकडचा निसर्ग खूप चांगला आहे आणि हिरवं आहे. आमचे थोडेसे ग्रुप मेंबर पार्टी पण आहेत. इकडे पण आता सुकलेलं आहे. आधी इकडे पण वॉटरफॉल असायचा. इकडे रस्ता थोडा छोटा होत आहे. आणि जर तुम्ही गाडी आणत असाल तर तुम्हाला बाहेरच पार्किंग करायला पाहिजे, कारण इकडे आतमध्ये पार्किंगसाठी जागा नाही आहे. इकडे प्राणी आणि पक्षींसाठी पाणी पण ठेवलेलं आहे. ते येऊ शकतात आणि पाणी पिऊन जाऊ शकतात. तर इकडे आता थोडीशी चढण आली आहे. आम्ही सगळे आता चढत आहोत. इकडे पाठी बिल्डिंग पण दिसत आहे.
आता आम्ही ॲक्च्युअल डोंगर चढायला सुरुवात केली आहे. इकडे रस्ता पण आता छोटा झाला आहे आणि आता आकाश पण व्हाईट झालं आहे. इकडचं क्लायमेट असं झालं आहे की पाऊसच पडणार आहे. आम्ही आता थोडासा रेस्ट घेतला आहे आणि इकडे खूप प्रकारचे झाडं आहेत. हा डोंगर खूप उंच आहे म्हणून आमचा ग्रुप हळूहळू आरामात वरती डोंगर चढत आहे. आता आम्ही डोंगरच्या माथ्याच्या वरती आलो आहोत. मी इकडे सगळ्यांनी रेस्ट घेतला, थोडंसं खाल्लं आणि पाणी पिलं आणि सगळ्यांनी मज्जा केली आणि फोटो पण काढले. तर आम्हाला आता या दगडांवरून पुढे जायचं आहे. तर सगळे आरामात या दगडांवरून चालले आहेत. तर आम्ही त्या दगडांच्या पुढे आलो आहोत आणि आमचा पुढचा प्रवास चालू करत आहोत. आमचे थोडे लोक पाठी आहेत म्हणून आम्ही थोडंसं थांबलो त्यांच्यासाठी. आता मी तुम्हाला थोड्या वेळात पवई लेक दाखवणार आहे. तर पवई लेकच्या आधी हा छोटीशी जागामध्ये आम्ही रेस्ट घेतला. सगळ्यांनी घाम पुसला आणि आता आम्ही डोंगरावर चढलो आहे जिकडून पवई लेक दिसत आहे. ती एकदम पुढची नदी आहे ना, ती पवई लेक आहे. तर आता आम्हाला तिकडे वरतीपर्यंत चढायचं आहे, पण इकडे खूप स्लोप आहे म्हणून मी काकांना एक बोलवतो. तर आता मी वरती आला आहे. तुम्ही बघू शकतात इकडचा जंगल केवढा मोठा आहे. तर बाकीचे पण सगळे आता वरती चढवून येत आहे. इकडे तुम्ही बघू शकतात की फॉग डोंगरावर चढत आहे. तर इकडे सगळ्यांनी फोटो काढला आणि थोडासा रेस्ट घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. इकडे दगडावरती मुंग्यांनी घर पण बांधलेलं त्यांचं. तर आता आम्ही मामा भांजे डोंगरावर चढायला चाललो आहोत आणि मी इकडे व्हाईट फॉगचा फोटो पण काढला आहे माझ्यासोबत. तर इकडे मी डोंगराच्या माथ्यावरती फोटो काढला आहे. मी मामा भांजे डोंगरचा तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकलो कारण तिकडे स्लोप होता. संध्याकाळी 4 वाजता आम्ही हा डोंगर उतरलो.